फायनली आम्ही निघालोय आणि आता आलोय बघा, पुढं मंदिर आहे, स्वामीनारायण मंदिर. सो आता आम्ही इथं जाणार आहे, दर्शन घेणार आहे आणि निघणार आहे सोलापूरला. आता आम्ही प्रवीण सराकडे होतो, मस्त आंघोळ वगैरे केलो, नाश्ता केलो आणि आता आपल्या घरी निघालो. त्याच्या आधी म्हणलं दर्शन घ्यावं, दर्शन घेऊ. ॲक्च्युली मी माझ्या जिल्ह्याचं नाव घेऊ शकत नाही, त्याच्यावर दंड आहे मला, त्यामुळं म्हणलं आपल्या घरी आपल्या चालतंय. नाही, आपल्या बी नको. बघा आलो बघा. फायनली आम्ही पोचलोय स्वामीनारायण मंदिर कात्रजला, पुण्यामध्ये. आज सॅटर्डे असल्यामुळं मोस्टली सगळे लोक बाहेर असतात पुण्याच्या, त्यामुळं आज रिकाम आहे मंदिर. हे बघा, बघू शकता. या लोकेशन बद्दल काय म्हणायचं सर? पहिल्यांदा आलो तुम्ही. मंदिर मस्त आहे, खरं भारी मंदिर, आवडलं. तर असे निसर्गरम्य ठिकाणी फिरायला आवडतात आणि त्या टेकडीवर मंदिर आहे स्वामीनारायणचं. हां, आपलं प्लॅन होतं का इथे यायचं? अजिबात नाही. काय प्लॅन होतं? त्याच्यामुळं मला थंड पाण्याने आंघोळ करावं लागले तिकडे येण्यामुळं. सो हा पूर्ण मंदिरचा परिसर आहे. हे पूर्ण 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 एकदम भारी बनवलंय आणि इथून एंट्रन्स आहे. चला जाऊ. नजारा एवढा भारी आहे ना, वाटतच नाही आम्हाला की आम्ही पुण्यात आहे. असं वाटायला कुठं तर UP बिहारमध्ये जे मथुरा, वृंदावन आणि कुठलं प्रेम मंदिर ना, तिथं कसे लोकेशन आहेत, कसं आहे ना प्लेस, तसं तिकडं कुठं तर आलो असं वाटायला. फील इथं नाही आहेत की पुण्यात आहे. हे बघा, हे कात्रज एरियामध्ये आहे, एकदम ओपन, लांब, सिटीच्या बाहेर, एकदम मस्त वातावरणामध्ये तयार केलेलं मंदिर. जबरदस्त आहे. चला आपण जाऊ दर्शन. मे बी आतमध्ये मोबाईल कॅमेरा व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही आहे, मी इथंच बंद करतो. इथून बघा तुम्ही. तर मंदिर एकदम तुम्ही एरिया बघू शकता, मंदिरचा परिसर एकदम मस्त आहे. आणि मी आणि म्हणजे यायचं काही प्लॅन नव्हतं, फक्त घरी जायचं होतं. मग अचानक ठरवलो की सर आले होते, सर पण कधी आले नव्हते. लास्ट टाइम मी आलो होतो, पण मी आत येऊ शकलो नाही गर्दीमुळं. बाहेर गाडीचा प्रॉब्लेम झाला म्हणून मी बाहेरच्या बाहेर गेलो. आणि नंतर मग आज सरांना मी आग्रह केलो की आपण जायचं, तर आलो. तुम्ही पण नक्की भेट द्या. पुण्याच्या कात्रज रोडवरती हायवे, बेंगलोर सातारा हायवे आहे ना, तिथून आतमध्ये आहे थोडं. लगे लोकेशन लागलं तरी येईल. एवढं भारी वातावरण आहे इकडं, थंड, आणि आतमध्ये पूर्ण थंड आहे. फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आतमध्ये अलाउड नाही आहे, त्यामुळं आम्ही इथंच करायलो. आणि तुम्ही नक्की विजिट करा. जर तुम्ही म्हणजे मोठे भक्त असाल किंवा नसाल, नक्की विजिट करा. मनाला शांती भेटते इथं आल्यावर, आणि पांग फिटतात. मेन म्हणजे आल्याला सार्थक होऊन जातं. चला बघू मंदिर. चला बाय. चला निघू आता आपल्या घरी. मस्त झालं दर्शन. रिकॉर्डिंग स्टूडियो है, इसको लगाने का स्टूडियो के लिए सबसे बेस्ट क्वालिटी, अच्छा क्वालिटी. कैसा कैमरा भी लगा सकते हो, माइक भी लगा सकते हो, ऑल इन वन. ये कितने तक बैठे? ये आपको 2000 और वो दिखाओ ना डीजे. ये भी बेस्ट करता है. हे आत्ताच नवीन आलं के लिए मी इंस्टाग्राम के लिए सबसे बेस्ट. परवा रील्स बघत होतो, संभाजी सरांना पण शेअर केलो. तर मला आवडलं होतं, मी संभाजी सरला शेअर केलो. आणि त्यांच्याकडनं एक म्हणजे त्यांच्याकडनं मी विचारलं त्याला की कसं आहे काय आपल्याला घ्यायचं ब्लॉगिंगला म्हणा किंवा मेकिंगला अल्बम सॉन्गच्या वेळेस.
आणि जस्ट आम्ही इथून येत होतो म्हणजे आपण लोकेशन हंटिंगसाठी आलो होतो पुण्याला. तर असं आम्ही फिरत आलो, इथून येत होतो. सर म्हणले की हे पुण्यामधलं सगळ्यात मोठं कॅमेराचं दुकान आहे. तर जस्ट नजरेला आलं, मग आम्ही आत आलो. असा काही प्लॅन नव्हता. आता माईक आपल्याला मेन माईक स्टँड घ्यायचं आहे, त्यासाठी आपण बघायलो. आणि इथं माझी नजर गेली DJIचा ॲक्शन कॅमेरा. मी जस्ट रील्स काल का परवा बघितलं होतं आणि ते आज दिसलं म्हणून मी लगेच आलो. ते पण बघू काय काय होतं बघू. याचं काय इकडून अंधार येते. खूप जास्त डिस्कशन केल्यानंतर फायनल हे झालं आहे की मला आवडलं आहे. आपल्याला व्लॉगला, मेकिंगला, सगळ्याच कामाला होतं आहे. एकदम मस्त आहे. ॲक्च्युली याचं मार्केट व्हॅल्यू तर बघायला गेलं ना तर 44,990 45,000पर्यंत बसतं आहे. MRP याचा 45,000 रुपये. आणि यांनी इथं फक्त 16,000मध्ये ऑफर दिली ॲक्च्युली DJI कंपनीने. तर आवडलं आहे, मस्त आहे, सगळ्या गोष्टी भारी आहेत. AI एडिटर वगैरे सगळं इनबिल्ट आहे. माईक पण एकदम आयसोलेशन माईक आहे. त्यामुळं आता आपलं फायनल झालं आहे घ्यायचं. आणि हे आपण माईक स्टँड तर पहिलेच बघितलं होतं. खास ह्याच्यासाठी आपण पुण्याला आलो आपल्या स्टुडिओ माईक स्टँडसाठी. आणि आता हे पण आवडलं, आपण डायरेक्टली याचा काहीच प्लॅन नव्हता. त्याचा प्लॅन झाला आहे, फायनल घेतलो आहे आपण. आता अनबॉक्सिंग करू आपण. हां वो 500 है उसका आज इतना भी नहीं क्यों दिया? ऐसा तो अलग है मैटर. इधर से बोल दे बोल दे. हेलो, हाँ भावेश तो बोलो सर. हाँ बोलो. हळू बाबा. हाँ एक मिनट खाने को अभी आए नहीं. बोलो ना. नहीं वो एक्चुअली सर खाना खाने को उनको बोलिए तो कैरी बैग थोड़ा एक्चुअली क्या है सर, अरे वाह, गर्दी है थोड़ा, इसलिए सुबह से. अरे निकता कैसे ये निकलता कैसे अभी आते मैं सर को काय आहे? इकडे बघा. हे आपला कॅमेरा आहे. आणि हे आपण चालू करायलो. हे चालू आहे की ऑटोमॅटिक. हेलो सेटिंग करू होते. अरे हेलो. सेम जसा बघितलाय तसा प्रोडक्ट आहे. खुश फायनली याचा व्ह्यू असा आहे. 1x मध्ये वाईड आहे, सुपर वाईड आहे. कॅमेरा आहे इकडे बघू शकता. सेन्सर आहे त्याला मे बी. आणि बाकी असं आहे एकदम कॉम्पॅक्ट आहे, मस्त आहे. त्याच्यासोबत मला मॅग्नेटिक लॉकेट हे काय आहे, हे गळ्यात घालायचं लॉकेट आहे. आणि हे त्याचं चार्जर झालं. एवढंच, जास्त खर्च नाही. चलो बाय. चलो माईक स्टँड पण घेतलं आपण, हे पण घेतलं. आता निघू, चला उशीर झाला आपल्याला. बाय बाय.